खरं तर सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। त्यामुळेच हे खड्डे पाहून सोलापूरकरांना आता त्यांच्या बालपणीचं आवडीचं गाणं जे आहे ते आठवतं आहे। ते गाणं म्हणजे ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा। मात्र सोलापूरकरांची अवस्था जी आहे ती ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि खड्डा झाला मोठा, अशाच पद्धतीची परिस्थिती सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळते। कारण सोलापूर शहरामध्ये जवळपास गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये 1040हून अधिक रस्ते जे आहेत ते नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत। सोलापूर महापालिकाच्या माध्यमातून त्याचबरोबरीनं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून हे रस्ते जे आहेत ते करण्यात आलेले होते। मात्र सद्यस्थितीला या 1040 रस्त्यांपैकी 270 रस्त्यांवरती खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। त्यातच काही दिवसांपूर्वीच महापालिकेची बॉडी जी आहे ती अस्तित्वात आली आणि महापालिका निवडणुका झाल्या। त्यानंतर मात्र आता सत्ताधारी पक्षाचे नेते आणि सोलापूर महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते यांनी आता महापालिका आयुक्तांकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 270वर जे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांची जी काही नुकसान भरपाई असेल किंवा त्याची जी डागडुजी आहे ती या संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी अशी महत्त्वाची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की हा रस्ता ज्यावेळेस निर्माण करण्यात येतो त्यावेळी त्या रस्त्यांचं 3 वर्षांची डागडुजी असेल, त्याच्यावर पडलेले खड्डे असतील किंवा इतर कोणतीही कामं जी आहेत ती त्या संबंधित मक्तेदाराने करणं अपेक्षित आहे। तसा नियम देखील या टेंडर काढतानाच्या वेळेस घालण्यात आलेला होता। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी पाहायला मिळते आहे। कारण एकदा रस्ता पूर्ण बांधून झाला की तो जातो महापालिकेच्या कार्यकक्षेमध्ये किंवा त्यांच्या अधिकारात आणि त्यानंतर मात्र या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका जी आहे ती सातत्याने दरवर्षी नव्याने टेंडर काढत असते आणि त्यामध्ये पुन्हा कोट्यवधी रुपयांचा चुराडा जो आहे तो नागरिकांच्या टॅक्समधून आलेल्या पैशाचा होत असतो। त्यामुळेच आता महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजप नेते नरेंद्र काळे यांनी महापालिका आयुक्तांना ही संपूर्ण 1040 रस्ते जे निर्माण झालेले आहेत या 1040 रस्त्यांची यादीच थेट महापालिका आयुक्तांकडे दिलेली आहे। त्याचबरोबरीनं यातले 270 रस्ते जे आहेत या रस्त्यांवरती खड्डे देखील पडल्याचं त्यांनी आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। शिवाय या 240 जे खड्डे पडलेले रस्ते आहेत या रस्त्याचे मक्तेदार आणि एकूण 1040 रस्त्याचे मक्तेदार कोण आहेत त्याची देखील यादी सभागृह नेते यांनी केलेली आहे। त्यामुळे आता महापालिका आयुक्त या संबंधित ठेकेदारांना बोलून या रस्त्याची डागडुजी करून घेतात की सर्वसामान्य सोलापूरकरांना पुन्हा एकदा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो असा प्रश्न तर या निमित्ताने उपस्थित होतो आहे। खरं तर सोलापूर शहराच्या सर्वच भागांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माध्यमिक शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत, त्याचबरोबरीनं महाविद्यालय आहेत आणि यावरून विद्यार्थ्यांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा धोका होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन आता संबंधित ठेकेदारांना हे खड्डे बुजवण्याचे आदेश देत आहे की खिशातले पैसे घालून नव्याने टेंडर काढून ते खड्डे बुजवण्याचं टेंडर काढत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर सत्ताधारी सभागृह नेत्यानेच ही महत्त्वाची मागणी केल्यामुळे आता महापालिका प्रशासन नक्की कशा पद्धतीनं याकडे पाहतं आहे हे देखील महत्त्वाचं आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की सत्ताधारी सभागृह नेते असताना त्यांनी आपल्या सत्तेच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची मागणी का केली? खरं तर त्यामागे राजकीय गणितं आहेत का हा देखील चर्चेचा विषय आहे आणि वेगवेगळे राजकीय जाणकार असतील, वेगवेगळे राजकीय नेते आहेत, जे विरोधी पक्षातले नेते आहेत त्यांचे देखील आता दावे काही प्रमाणात दणाणलेले आहेत। कारण त्या कालावधीमध्ये सुद्धा काही रस्ते झाल्याची शक्यता आहे किंवा त्यांच्या संबंधित प्रभागामध्ये ते रस्ते त्यांच्या जवळच्या टेंडरधारकाने किंवा ठेकेदाराने जे आहे ते केलेले असण्याची शक्यता आहे। म्हणून तर ही मागणी झालेली नाही आहे ना असा देखील प्रश्न आता या विरोधकांकडून विचारण्यात येतो आहे। तर तिसरीकडे खरं तर जेव्हापासून प्रशासक नेमला गेला आहे तेव्हापासून
राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे आता महायुतीच्या ठेकेदारांनी ही कामं केलेली आहेत का? आणि तसं असेल तर मग भाजपचेच नेते असा प्रश्न किंवा अशा पद्धतीची मागणी का करता आहेत, हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मग ही सत्ताधाऱ्यांची अंतर्गत कुजबूज तरी किंवा कुरबूर जी आहे ती या निमित्ताने समोर येत नाही आहे का, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.